पहिल्यापासून जालना येथे राहतो. तर मी म्हणजे 30 वर्षापासून ॲग्रिकल्चरमध्ये मार्केटिंगचं काम करतो जालना जिल्ह्यात पाहतो. आता जवळपास मार्केटिंगमध्ये असल्यामुळे आता मार्केटिंगचं भरपूर ज्ञान आहे तसं. पण आता ह्या RCMमध्ये म्हणजे मी असं भालके सर जे आहे त्यांच्या शॉपवर जात सरांची भेट झाली. मी हेल्थबद्दल आता खूप गाडीवर फिरावं लागायचं वगैरे, तर त्यासाठी मी म्हणतो हेल्थसाठी काही सप्लिमेंट भालके सर ते सर येतात आमच्याकडे, त्याच्याकडे आपण घेऊ. एकदा सरांची भेट झाली आणि त्यांनी मग सरांनी मग जुनीच लहानपणी म्हणजे मी सुद्धा सरस्वती बोलला वगैरे होता, चेहरा पाहिला नसला किंवा सर आहेत, सरांनी दिलं बघ टॅबलेट वगैरे ज्या पाहिजे त्या प्रोटीन वगैरे घेतलं. अनुभव सरांनी सांगितलं बा याच्यामध्ये बरेच प्रॉडक्ट आहेत आणि मी त्यावेळेस म्हणजे पतंजलीचे प्रॉडक्ट खूप वापरले. म्हणजे जसं पतंजली आलं, कोणतीही कंपनीनं नवीन वस्तू आली तर माझ्या घरात पहिले असायची बा स्वदेशी म्हणून. नंतर सरांनी सांगितलं बा भरपूर प्रॉडक्ट आहेत हे आहेत, तर मी शॉपला भेट दिली आणि सर्व वस्तू घेऊन घरी गेल्यावर समजलं. मग घरी वापरलं तर घरी पण चांगल्याच वस्तू मग कंटिन्यू काय केल्या. हळूहळू मग कोविडमध्ये काय झालं की आणि प्रायव्हेट जॉब असल्यामुळे जास्त आम्हाला टाईममध्ये कसं रात्री 8-9 असं टाईममध्ये नसतो घरी यायचं, जायचं आहे नसतो आणि यायचं आहे नसतो. तर मग करता करता मग हळूहळू मग मीटिंग कसा वेळ मिळेल तसं मग मीटिंग ऐकणे. लॉकडाऊनमध्ये काय झालं किंवा झूम मीटिंग सुरू झाली, घर बसल्या आपल्याला नॉलेज घेता आलं किंवा काय 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 नाही. सरांनी बऱ्याच लॉकडाऊनच्या पिरियडला सरांसोबत बऱ्याच ठिकाणी योग आला. बऱ्याच नातेवाईक कोणी मित्र आहेत आणि सगळ्याकडे जाऊन मीटिंग घेऊन सर्वांना सगळं आपले प्रॉडक्ट सांगितलं. आमच्या घरी तर प्रॉडक्टला काही प्रॉब्लेम नव्हता, कोणताही काही नाही आलं तर पहिले आम्ही घरीच वापरतो आणि मगच लोकांना हे करतो. तर आता जवळपास घरी आता 90% प्रॉडक्ट म्हणजे RCMच्या पूर्ण वापरतो. हळूहळू मीटिंग वगैरे जॉईन केल्या सगळं झाल्यावर मग हळूहळू समजलं की आता आपण एक प्रायव्हेट जॉब आला श्याम सरने जसं सांगितलं तसं आम्हाला लॉकडाऊनच्या पिरियडला प्रॉब्लेम आला का मार्केटिंगमध्ये, की आम्हाला सगळं मार्केट फिरावं लागतं. तर ते 2-4 महिने आम्हाला कुठे गेलं दुकानात तर ते माझे साहेब तुम्ही बघा तुम्ही फार फिरता आणि लांबून 2-4 महिने घरी कंपनीवर तुम्ही काही घेत नाही, फोनवर काही काम होत नव्हतं ना. असंच चाललं. मग शेवटी मग आता हे सुद्धा जॉब आपला आणि किती दिवस चालते काही माहीत नाही ना कोरोनाचा. हळूहळू असं करता करता मग तुम्ही आता झूम मीटिंगमध्ये बरंच नॉलेज मिळालं, प्रॉडक्टवर नॉलेज मिळालं. सरांनी सांगितलं तसं आता तुमच्या भविष्यासाठी मुलांसाठी तर आपण तरी असं दुकान वगैरे घेऊन समजा 20-25 लाख रुपये टाका, दुकान घ्या, दुकान टाका, परत ते चालतं का नाही. ग्रेज्युएशनमध्ये खूप प्रॉब्लेम आहे, अंडर रेटिंग वगैरे खूप म्हणजे मोठमोठे लोक आपल्याला लहान लोकांना सुरू देतात. त्याच्यामध्ये खूप कॉम्पिटिशन आहे. जालना म्हणजे सगळ्यात महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे अंडर कटिंगसाठी. तिथं तर आपण बिझनेस करू शकतो. काय करायचं मग हा बिझनेसमध्ये ह्याच्यामध्ये कसं आहे, कुठे भारताचा एकच रेट. आपण काय फक्त लोकांना सांगायचं आणि आपल्यासारखे युजर लोक तयार करायचे. ज्यांना बिझनेस करायचं ते येतील, ज्यांना नाही करायचं ते सामान वापरतात. असं हे करता करता हळूहळू म्हणजे लॉकडाऊनच्या पिरियडला आता बिझनेस वगैरे केले, पैसे आले. दर 5-6 हजार आपल्या अकाउंटला सुरुवातीला 300 आले, 500 आले, 1000 आले. नंतर वाढ तसे आपला जसा बिझनेस होईल तसे पैसे मला भरपूर आले. तेव्हा मग विश्वासही वाढला.